कृष्ण हरी मंडळी, आम्ही चाललो आहे पंढरपूरला. आत्ता थांबलो आहे नायरा पंपावर, थांबलो आहे. डिझेल भरायचं आपल्याला आत्ता. पाठीमागं आहेत अक्षय वगैरे सगळे, शंकर आहे, सोनारीचे सगळे पोर आहेत, निमगावचं पण आहे, भोंजेचं पण आहे, सागर महाराज आहेत, समीर महाराज आहेत बाहेर. आम्ही चाललो आहे आता. आज आहे आषाढी वारी. चाललो आहे आम्ही सगळे. जरा लेट झालं जायला, पण निघालो आता. बघूयात. ये व्हायला उचलला परंड्यातून, बसवला ड्रायव्हिंगला. आता चला. आता आलो आहे आम्ही कुर्डवाडीत. अन्नाची थांबलो चहा प्यायला सगळेजण. चाललो आहे पंढरपूरला. अक्षयवर थांबलेत, अण्णाकडे आलो आहे. आता आलो आम्ही कुर्डवाडीच्या पुढं. तर आम्हाला दिसली बाळूमामाची मेंढरं. बाळूमामाची मेंढरं होते तिथं रस्त्याच्या कडेला. ही काही समोर असते. जय बाळूमामा. बग्गा क्रमांक 1 आहे वाटतं, 1च आहे. ये वाय नुसता गाडी दामटत होता. साप 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 नुसता ओव्हरटेक करायचा. गर्दी होती. पण म्हणलं हळू चल. इष्टीवाला म्हणतो ये वायला पुढं नको जाऊ. ये वाय म्हणलं मी नसतो हटत, मी चाललो पुढं. पाठीमागची मंडळी बाल्कनीतली बोर झाल्यात. गाडी आपली त्या पुलाच्या पलीकडे पार्किंग केली. आता इथून आम्हाला चालत जायचं आहे 20 किलोमीटर. चला मग जाऊयात. शंकर बागाचा केळ घेतोय मामाकडून. त्याने केळ घेतलं शंकरने, पण त्या मामाला दिलं. मामा मला खा करा आयुष. मामा मला धर तुझं केळ. चहा प्यायला थांबलो होतं पंढरपूरमध्ये. चप्पल वगैरे आम्ही इकडे ठेवले जाते. इथून जायचं बिगर चप्पलचं. चालत सगळे जागे. विठूचा गजर हरिणामाचा झेंडा रोविला, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, जाता पंढरीशी. बस स्टँड इकडेच गेलं करते मला. चालूया आता आपण. हॉटेल श्री गणेश आपलं तर नाही. आषाढ महिना हिंदू पंचांगानुसार वर्षातील 4था महिना मानला जातो. पावसाळ्याची सुरुवात आणि धार्मिक महत्त्व तसेच उपवास आणि भक्ती आषाढ महिन्यापासून सुरू होते. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला घरी बसल्या पंढरपूरचं दर्शन आणि चंद्रभागेचं दर्शन व वारी, टाळाचा नाद, ब्रह्मनाद, मृदुंगनाद, तारात नालेले हीच ती आषाढी एकादशीची वारीचं दर्शन तुम्हाला आज घडवून आणतो. चला तर जाऊया. आम्ही मागच्या वेळेस आलतो पाणी भरपूर सोडलं होतं. आता वारकऱ्यांमुळे जरा कमी सोडलेलं आहे, पण तरी पण आहेच. वाहतं पाणी आहे चांगले. आषाढी वारीनिमित्त ज्यांना ज्यांना नाही यायला जमलं त्यांच्यासाठी माझ्या या ब्लॉगमधून, व्हिडिओमधून पंढरीचं दर्शन करून घ्या. व त्याआधी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. धन्यवाद. आत्ता आलो आपण वाळवंटी चंद्रभागेच्या तीरी आलो आहे. कसा व्ह्यू आहे बघा. आता गर्दी कमी झाली. दुपारचे 3-4 वाजलेले अशी गर्दी आहे. चला तर मग आपल्याला आंघोळ करून पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं आहे. आम्हाला पालखी दिसली वाटेत. निघालं तर आम्ही बागेला. इकडे आहे पुंडलिकाचं मंदिर वगैरे. चंद्रभागेचं दर्शन घेतलेलं आहे. आता आंघोळ वगैरे झालेले आहेत चंद्रभागेमध्ये. गंध वगैरे लावायचा आहे. चला मग. किती रुपये द्यायचे? गंध लावायला चालू आहे. आता गंध वगैरे लावून झालंय. निघायचं आता आम्हाला. सागर महाराज जरा थकल्यात, बसलेत खाली. जायचं आता वरती. चलो चलो. लाईन तिकडे गोपाळपुराच्या तिकडे लांबपर्यंत जायला आहे. चाललोय आता. बाय विठ्ठला घ्या दर्शन डायरेक्ट लाईव्ह. अशी लाईन डायरेक्ट गोपाळपुराच्या पलीकडे गेलेली.
डाव्या साईडला आपल्याला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा रथ दिसतोय आळंदीहून आलेला. तिथेच पाठीमागे समोर त्यांचा मठ आहे तुकाराम महाराजांचा. भगवान परमात्मा श्री विठ्ठल यांची पूजा ह्याच महिन्यात केली जाते. लाखो भाविक लांबून येतात पायी पायी चालत दिंड्यामध्ये. आषाढ शुद्ध एकादशी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज अशा अनेक दिंड्या ह्या वारीनिमित्त पंढरपूरमध्ये दाखल होतात. अनेक दिंड्यांचे दर्शन होते या आषाढी वारीमध्ये. अशा भरपूर सारे दुकाने भेटतील तुम्हाला. विठ्ठलाची मूर्ती, फोटोज वगैरे सगळं घेण्यासाठी, माळा वगैरे. समोरच्या बाजूला दिसतं तुम्हाला पश्चिम द्वार, पण ते बंद आहे. आपल्याला जायचं आलेलो आहे आम्ही सगळेजण. भरपूर गर्दी आहे. समोर दिसतं तुम्हाला विठू माऊलींचं मंदिर आहे. पश्चिम द्वाराला आलो आहे आम्ही. नामदेव पायरीकडे जायचं आहे अजून. टाळ वगैरे असं तुम्हाला भेटतील या दुकानामध्ये. माळा वगैरे भरपूर काही भेटतं. पांडुरंगाचं मंदिर आहे. VIP गेट आहे समोर. हा इकडे पश्चिम द्वार आहे. पश्चिम द्वार आपल्याला सरळ जायचं. इकडे नामदेव पायरी आहे. नामदेव पायरी दर्शन घेऊन निघायचं. ते संत्री लोक इकडे येतात, त्यांच्यासाठी एक गेट आहे. भाविकांनी थांबायचं राहिले माझं असा विषय आहे. गेलेलं आहे. त्रिशूळ वगैरे, लायटिंग तिकडे दुकान आहेत. आता नामदेवाची पायरी आहे समोर. आता दर्शन घ्यायचं, निघायचं आपल्याला. भव्य दिव्य असं डेकोरेशन केलेलं आहे विठुरायाच्या मंदिराला. बाबाशी नामदेव पायरी येतात, दर्शन घ्यायचं. संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप इथून सगळं अख्खं फुल भरलेलं आहे. वरतीपर्यंत भरलं आहे फुल. इकडे नामदेव पायरी, दर्शन घेऊन जायचं आपल्याला. तर असं आहे. पंढरनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, राम महाराज की जय. जय जय श्रीराम. दर्शन झालेलं आहे. नामदेव पायरीचं चाललं वापस. अशी गर्दी आहे भरपूर. चला मग. दर्शनाला चाललेली लाईन आहे संपलीकडची राईट साईडला. आणि आम्ही चाललो तर वापस चाललोय दर्शन क्षण. जे मंदिर परिसरात दुकाने आहेत ते काही कालांतराने दिसणार नाहीत अशी शक्यता आहे. कारण का उज्जैन सारखं कॉरिडॉर बनणार आहे आपल्या पंढरपूरमध्ये. पण अजून ते काय झालेलं नाही, पण होऊ शकतं काही दिवसात. दर्शन झालंय. आता चाललोय खाली चंद्रभागेकडून गाडीकडे जायचं आपल्याला. तर इथनं असंच आम्ही इकडे जाणार आहे गाडीकडे. गाडी तिकडे लागलेली आहे. चलो. थोडं चालून थकलं होतं. मग चंद्रभागेच्या तिरी बसलो होतो आम्ही इकडे थोड्या वेळ. पाय दुखत होते म्हणून. सगळे भाविक जात येतात, येत होते कोणी. हे बाबा बघा किती वयस्कर असून जातात. हे बघा. झालेलं आहे. चाललोय गाडीकडे. गाडी इथून 10 किलोमीटर आहे. चहा वगैरे घेतला. आता जरा एनर्जी आली, निघालोय आता. मध्ये गँग आहे आम्ही सगळे. चलो. त्याचा पाय दुखायला लागलाय. एक वारकऱ्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे याला पाटकुळे घेतलाय. अजून 2 किलोमीटर चालायचंय. प्रथमोपचारासाठी चालवत आणि दुसरा वारकरी. तर आमचं चालणं झालेलं आहे. आता गाडीत बसलोय, निघालोय परतीच्या प्रवासाला. कल्पतरू गाठायचंय, जरा भराडीचं करायचंय. मग निघालोय आम्ही सोनारीला. चल कल्पतरूला फराळाचं करतोय. आज एकादशी आषाढी. सगळ्यांनी फराळ केली आणि शंकर फक्त लस्सी घेतोय, बाहेरचं खात नाही. रबडी
आहे हॉटेल झालेलं आहे, हराळीचं वगैरे खाऊन चाललं आता गाडीकडे. रामकृष्ण हरी माऊली. आपला ब्लॉग इथं संपत आहे. आवडला असेल किंवा नाही आवडला असेल तरी पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.